आणि हे टिफिन मी भरायला सुरू केलं. संध्याकाळी उशीर झाला होता, घाईघाईने मी ते टिफिन साहेबांसोबत भरून दिले. आमच्या साहेबांनीही ते डबे पार्सल करून दिले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. चला तर आज आहे शनिवार आणि शनिवारचा आमचा एक क्लास असतो अबॅकसचा. घरचे 2च विद्यार्थी असतात, पण बाहेर मी जिथं क्लास घेते तिथं आहेत भरपूर विद्यार्थी. तर आज आमचे हे भाचेबो आलेले आहेत आणि त्यांना लावलेलं आहे सलाईन लावल्याच्या नंतर ते आता माझ्याकडे आलेले आहेत. म्हणजे खूपच त्यांची तब्येत वीक झालेली आहे आमच्या भाचे साहेबांची. आणि तर त्यासाठी मी आता वालाच्या शेंगाचं निवडून घेतलं होतं भाजी करण्यासाठी. पण त्या मुलींकडं लक्ष देत देत आता क्लास तर संपतच आलेला होता. पण आता आमचं हे पेशंट आल्यामुळे पेशंटसाठी काहीतरी खास बनवावी म्हणून आता चाललं होतं थोडीशी तयारी. आता क्लास तर सुटणारच होता आणि हा पण खूपच त्यांना मस्ती करत होता. तर तोपर्यंत म्हणलं त्यांना चहा दूध थोडंसं करून द्यावे. तोपर्यंत वहिनी येऊन चपात्या करत होत्या. हा आमच्या दारासमोरून चाललेला आहे जनावरांचा तांडा. तर हे जनावरं रोज येताना जाताना अशी गावाकडची फिलिंग येते की बाबा आपल्या दारातून रोज जनावरं जातात येतात, मस्त वाटतं. आणि आता आमच्या साहेबांनी पाणी लावलेलं होतं, ते पाणी कुठं गेले? सगळ्या झाडांमध्ये जाऊन सगळं झाडाचं आळगच्च भरलेलं आहे. त्यासाठी मी आता पटकन आंब्याला पाणी घालते. थोडंसं पाणी देऊन झाल्याच्या नंतर सगळ्याच झाडांच्या आळे आता थोडेसे कोरडे पडले होते. प्रत्येक झाडाला थोडं थोडं पाणी द्यावं लागेल. ह्या टपामध्ये मी थोडेसे ते आपले ह्याचे कुंद्याचे झाडं लावले होते, छोटे छोटे लिलीचे. आज थंडीचे दिवस आहेत. आमच्या साहेबांनी आता कोटिंग केलेलं आहे पूर्ण. त्यांना म्हणलं थंडीचे दिवस आहेत तर आज जर आपण वेगळा मेनू बनवतो म्हणजे पालक भजी. आणि पालक भजीसाठी आपल्या दारात आता छानच अशी परसबागेमध्ये आमच्या पालक भाजी आलेली होती. तर त्यासाठी मी पालक भाजी अशी थोडीशी निवडून घेतली, पानं अशी गोल गोल पाहून, की जेणेकरून पालक मी तर कधी कापतच नाही भजी करण्यासाठी. तर मस्त म्हणलं थोडंसं पालक भजे केले म्हणजे थंडी पण जरा कमी वाटेल खाल्ल्याच्या नंतर आमच्या साहेबांना. आमच्या साहेबांचं खूपच चाललं होतं 2-4 दिवसापासून पालक भजे बनवायच्यात म्हणून. तर त्यासाठी मी पटकन पालक भाजी ही करून घेतली, तोडून घेतली. आमचे बारके छोटे चिरंजीव वरती आहेत वाटतं. आवाज दिला आहे प्रणव प्रणव करून, पण प्रणव काय खाली येईना. थोडा रागवलेल्या अवस्थेत बसलेला होता वरती. तर पटकन मी अजून पाहुणे येतील म्हणून म्हटलं त्यांना पण थोडीशी भाजी द्यावी काढून. तोपर्यंत आमच्या छोट्या चिरंजीवाने आणलेलं आहे हिरा बेसन पीठ. त्यांची पण फरमाईश होती की पालक भजेच कर आई म्हणून. मस्तपैकी संध्याकाळी 5चं वातावरण होतं. सर्वांसाठी चहा वगैरे बनवायचं होतं आणि चहा वगैरे बनवल्याच्या नंतर पालक भजी खातील सगळेच आवडीने छान असे. म्हणजे आपला संध्याकाळचा मला पण स्वयंपाकाचा जरा आज कंटाळाच आलेला होता. तर सर्वांना चहा दिला, चहा घेतला. आणि आता आमचे साहेब केळीसोबत काय उंची मोजत आहेत का काय मलाच समजेना झालं आहे. वरती पाहत आहेत, केळीकडं पाहत आहेत. मी मस्तपैकी बेसन घेतलं मळून हे करून. कणकेची चांगली पाटी होती, त्या पाटीमध्येच थोडंसं बेसन असं छान कुरकुरीत भजे करण्यासाठी घेतलेलं आहे. ही मी अशी कोथिंबीर हातावरच चिरते. मी कोथिंबीरीसाठी फळी वगैरे नाही घेत. मी थोडंसं पॅड वगैरे कट करायला मला आहे सवय अशी हातावर कट करायला. आमच्या शेजारच्या वहिनींना त्यांना खूप म्हणजे असं विशेष वाटतं की तुम्ही हातावर कसं चाकून एवढ्या फास्ट कोथिंबीर एवढी बारीक पण चिरून दाखवता. तर मी पटकन त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल चटणी आपल्या चवीनुसार टाकून घेतली, जिरी टाकली थोडीशी, थोडासा ओवा टाकून घेतला आणि मस्त असं बेसन पीठ मळून घेतलं. पण त्या अगोदर लोखंडी कढई गॅसवर मांडून, ही कढई पण माणसापेक्षा जास्त माझ्या कामी येते. प्रत्येक कामात ती माझी साथ देते. अशा प्रकारे मी मस्तपैकी असं बेसन पीठ मळून घेतलं छान. पण तेलामध्ये अगोदर भजे न टाकता सर्वात अगोदर मी असे हिरव्या मिरचीचे उभे काप काढून घेतले थोडे थोडे आणि पटकन गरम तेलामध्ये टाकून दिल्या, जेणेकरून तेलाही हिरव्या मिरचीची चव येईल आणि मिरचीही सर्वात अगोदर तळून निघेल. जर पटकन भजे झालेच तर आमच्या छोट्या चिरंजीवांना सगळ्यात पहिले भजे खाणार होता तो. अशा पद्धतीने मिरची तळून घेतली, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि हे आहे आमच्या परसबागेतील पालक भाजी. तर मी पानं कधीच कापून घेत नाही, त्यांची अशी मस्त आतून बाहेरून आपण असं पीठ लावून छोटीशी अशी चौकोनी घडी मारायची. खूप कुरकुरीत आणि छान असे पालक भजे होतात.
प्रत्येक पानाची घडी पटपट तेल गरम होईपर्यंत मांडल्याच्या नंतर मी तेलला तसे भजे सोडून घेतले. खूप माझ्या मागं धावपळ होती. आज मेसचे डबे वगैरे झालेलं होतं स्वयंपाक, पण पटकन आवरून म्हटलं भजे खाल्ल्याच्या नंतर पटकन डबे भरून देणार होते मी टिफिनचे मेसचे. त्यासाठी असे छान कुरकुरीत कमी गॅसवर पहिल्यांदा थोडा फास्ट गॅस करून घेतला आणि थोड्या कमी गॅसवर असे कुरकुरीत भजे तळून घेतले. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये असे भज्यांचा जर का प्रोग्राम असेल तर खूपच मस्त आणि मस्तच. तर अशा प्रकारे खूप छान असे भजे करून घेतल्याच्या नंतर पटकन कांदा, लिंबू आणि हिरवी मिरची तळलेली घेतली. मी कांदा पण हातावरच चिरला आणि लिंबू पण हातावरच चिरून घेतलं. मी अशी रोज चिरते, सवय असल्यामुळे काय वाटत नाही, पण समोरच्याने पाहिल्याच्या नंतर नक्कीच विशेष वाटतं. आता पाहुणे आल्याच्या नंतर सर्वांच्याच मस्त आवडीचं भजे करून दिले. हे अशा पद्धतीने मी पटपट सर्व भजे फस्त केले आणि हे टिफिन मी भरायला सुरू केलं. संध्याकाळी उशीर झाला होता, घाईघाईने मी ते टिफिन साहेबांसोबत भरून दिले. आमच्या साहेबांनीही ते डबे पार्सल करून दिले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा.